आज सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला। सांगली सातारा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि सर्व मित्र पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडणुकीला उभं राहण्यासाठी संधी दिली। या निवडणुकीमध्ये आज सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनी महायुतीवर भरभरून विश्वास ठेवून मला विजय केलं। सुरुवातीला ज्या मतदारांनी मला मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। माझी उमेदवारी निश्चित करताना या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। विशेषतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, पूर्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील चारही मंत्री, विशेषतः आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय नामदार मकरंद पाटील आबा, त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर या निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतली ते आमचे नेते मार्गदर्शक नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, या सगळ्यांनी माझी उमेदवारी निश्चित केली। आणि दोन्ही जिल्ह्यातील जे महायुतीचे आमदार आहेत या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी महायुतीला विजय करण्यासाठी प्रयत्न केला। सुरुवातीला मी या सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो। त्यांनी प्रत्यक्ष रूपी अप्रत्यक्ष रूपी माझ्या रूपानं महायुतीला कौल दिला। या सगळ्या मतदारांचा आणि नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो। आणि दिलेला कौल मान्य करून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करेन। जर मताची आकडेवारी बघितली तर महायुतीची काही मतं महाविकास आघाडीकडे गेल्याचं मतदारांनी, सर्व नेत्यांनी माझी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे। काही वैयक्तिक कोणाची नाराज असेल ती तपासावी लागेल, परंतु महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे। महायुतीच्या सर्व जे मग कमळ चिन्हावर असेल, धनुष्यबाणावर असेल किंवा घड्याळ चिन्हावर असेल, यांची बेरीज केल्यानंतर जेवढी मला मतं पडायला पाहिजेत ती 100% मतं मला पडलेली आहेत। त्यामुळे महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अयोग्य आहे। नाही, त्यांचा दावा असा आहे की महायुतीचे अनेक मतं आमच्याकडे येण्यासाठी तयार होती, मात्र वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी मोठा दबाव या सगळ्या नगरसेवकांवर आणला। विशेषतः आमची मंत्रीपद वाचवण्यासाठी तरी मतदान करा अशा पद्धतीची विनवणी या मतदारांना करावा। नाही, जगतापांचा आरोप काय, ते सुरुवातीपासूनच भावनिक शब्दाचा मारा करत होते आणि भावनेवर ते इलेक्शनला सामोरे गेले होते। संख्याबळ त्यांच्याकडे कधीच नव्हतं, त्यांनी कधी गणिताची जुळवाजुळव केलेली नव्हती। नुसतं मी निवडून येणार, कशाच्या जोरावर निवडून येणार, शेवटी जी मतं पडली, तुम्ही खात्रीशीर कधी पण बेरीज मारा, जी ही आमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची 100% मतं मला पडलेली। 650 आहे, तुम्हाला 593 कशी? 650 कुणी नाही, आमची बरोबर जेवढी मतं आहेत तेवढी मतं मला पडलेली। काही अपक्ष लोक होते ना, मोजा तुम्ही अपक्ष लोक, स्थानिक आघाड्या होत्या ना,
स्थानिक आघाड्या होत्या, अपक्ष लोक होती आणि त्यांची मतं होतीच ना. आता काय? कारण महाविकास आघाडीचं जर म्हटलं तर 190 होतं, पण 204. अजिबात नाही. माझा विजय हेच दाखवून देतं की त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निवडीचा जो विषय होता त्याचा आणि आत्ताच्या निवडणुकीचा काही संबंध नाहीये. आमच्या सगळ्या सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्र्यांनी आणि आमचे खासदार उदयनराजे आणि आमचे सगळे आमदार यांनी सगळ्यांनी मनापासून काम केलेलं आहे आणि हा विजय तिथपर्यंत गेलेला आहे.